गुड मॉर्निंग सर्वांना. सकाळचे वाजलेले आहेत 5. आज आहे देवीपाशी महापूजा, त्याच्यामुळे लवकर उठले आज 5 वाजता. जेव्हा पण मी उठते तेव्हा माझे हे छोटेसे जे आमचे फॅमिली मेंबर आहेत ते पण माझ्यासोबत उठलेले असतात. मिस्टर मुलं पुन्हा उठतात, पण हे जे माझे छोटेसे फ्रेंड्स आहेत हे बरोबर माझ्याबरोबर उठतात, त्याच्यामुळे भीती काही वाटत नाही. आणि हे पण 2 आहेत आमचे फॅमिली मेंबर. 5:30 आपण पहिल्यांदा करणार आहे ब्रश, पुन्हा करायचं आहे सगळं झाडझूड. अंगणामध्ये झाडं गेलं असल्यामुळे खूप घाण होतं, घंटा साफसूफ करायला लागतं. म्हणून लवकर उठलं की आज आहे महापूजा देवीची. रात्री सगळी तयारी केली होती मी. थोडासा करून जावं लागतं. बघू शकता गळवट्टा खूप गर्द आहे. तरी रात्री आवरलं होतं. भांडे पुसायचे आहेत, अजून गॅसचा वट्टा पुसायचा आहे. तुम्ही बघू शकता भांड्याचा डोलारा किती छान आहे. हे आता रात्रचे भांडे आहेत, आता हे घासायचे आहेत मला. आमच्यात भांडे खूप पडतात. तसं वाजलेले आहेत सकाळचे 6. तर भांडे काढते बाहेर, चहा करून पिते, कारण चहा करून पिले की एकदम फ्रेश वाटतं आणि उपास पण आहेत. तर चला ब्रश झालेलं आहे, चहा करते आता. आणि आता देवीच्या तिथं ते दांडिया पुन्हा आरती करायला जावं लागायले, म्हणून यायला पण खूप उशीर व्हायला आणि जेवण पण खूप उशिरा व्हायले. त्याच्यामुळे काही संध्याकाळचे भांडे घासणे होईना झालेत. आणि भरपूर असे भांडे पण पडतात आणि एकाचा एक स्वयंपाक नसतो, सगळ्याचा वेगळा वेगळा, ह्याची वेगळी भाजी त्याची वेगळी भाजी. तर असं भरपूर भांड्याचा जे आहे तो डेरोबा जमा होतो. आणि इतके भांडे घासलेले आहेत. आता टाकून घ्यायचे आहे मला रांगोळ. आणि सकाळचे वाजलेले आहेत आता 8 वाजलेले आहेत. तर 8:30 वाजता आपल्याला निघून जायचं आहे पूजाला, कारण बामण येतो. तर चला आता आवरायची आहे गडबड. आणि रांगोळ किती केली तरी दारामध्ये रांगोळ टाकली तर एकदम चांगलं वाटतं. आणि आज काय कलरची रांगोळ टाकणं झालं नाही, कारण खूप गडबड होती. म्हणून पटपट सावरून आणि एकदम अचानक ठरलं आमचं पूजाचं. नाही तर अष्टमीच्या दिवशी पूजा मला करायची होती. आणि तुम्ही बघू शकता किती भांडेले पडलेले आहेत, तेवढे घासून आता टाकून घेणार आहे साधी सिंपल रांगोळ. कोणतीही टाका पण दारामध्ये रांगोळीनं शोभा येते. तर टाकलेली आहे मी छोटीशी रांगोळ. आणि आमचं पिलू बघा महाग कशी मस्ती करायला आहे माझ्या. आणि बिलकुल असं मला सोडत पण नाही, जिथं मी असते तिथं ते नसतेच. तर चला आता करायची आहे रांगोळ टाकून होणार. रांगोळ झाली टाकणं की करून घेणार आहे आंघोळ. पुन्हा करणार आहे जे घटाची पूजा करायची आहे मला. आणि पूजाचंही साहित्य काढून घ्यायचं आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा. तर चला आता झालेली माझी आंघोळ. आधी तर मी सगळं घटापासलं सगळं साफसूफ करीत असते, जे उदबत्ती वगैरे लावून आपलं कचरा विचरा थोडा पडलेला असतं. आणि आज खूप फुलं छोटे छोटे भेटलेले, त्यांना अशा दांड्या तर बिलकुल नव्हत्या, म्हणून आज सोयीनंच मी जे माळ केलेली आहे. आणि सगळा मांडव पण आईचा असं सजवून टाकलेला आहे. सगळी साफसफाई करून धूप दीप लावून आता करायची आहे मला आरती. आणि आज नैवेद्यामध्ये ठेवणार आहे शेप. तर सकाळचे वाजलेले आहेत आता 8.
तर सगळी म्हणजे पूजा ते मांडणं झालेली आहे. खूप बारीक काम असतं, तरी आज जोगवा मागायला काही टाईम भेटला नाही. आता उद्या अष्टमीचंच एकदाच जोगवा मागणार आहे. आणि तुम्ही बघू शकता माझं जे धान आहे ते किती छान आलेलं आहे. मधला तांब्या तर बिलकुलच दिसत नाही. तुम्हाला मी त्या दिवशी सांगितलं होतं जेव्हा मी घट बसू लागले की मोठा तांब्या ठेवायचा आणि ते एकदम पूर्ण तांबा आपला बुजून गेला की खूप खूप शुभ असतं आणि जितकं धान आलं ते पण चांगलं असतं. तर दरवर्षी माझं जे धान आहे ते असंच आहे. आईची मस्त घवघव आरती करून घेतलेली होती मी. आणि आता पूजेचं साहित्य पण दाखवते काय काय. आणि स्वयंपाक करून जायचं आहे मला आता ते देवीकडं, कारण तिथं महापूजा आरती होम हवन सगळं करायचं आहे. तर झालेली माझी सकाळची आरती आणि आज आहे आमची महापूजा. तर सकाळीच लवकर उठलेली आहे मी आणि आता दाखवते पूजेची काय काय तयारी केली, कारण आता जायचं आहे. देवीची आरती महापूजा आहे, तिथं यज्ञ पण करीत असते. तर काय काय साहित्य घेतलेलं आहे, कशी पूजा करायची ते पण तुम्हाला दाखवणार आहे. देवीच्या पूजेसाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते दाखवते. आणि खूप गडबड आहे. तर नवग्रहाची पण पूजा असते, गौरी गणपतीची पण पूजा असते, त्याच्यामुळं भरपूर असे वस्त्र करून घेतलेले आहेत. हळद, कुंकू, गुलाल, साखर, तांदूळ आणि हे जे आहेत पूजासाठी लागतात पैसे चिल्लर म्हणून ते पण घेतलेले आहेत. हे सगळं वटीचं सामान घेतलेलं आहे, कारण देवीची वटी भरायची आहे मला. आणि हे घेतलेले आहे वटीला साडी, हिरव्या बांगड्या आणि एक हे नारळ, कारण खना नारळानं देवीची वटी भरतात. आणि हे जे आहे ते ओम करतात, त्याच्यामध्ये होममध्ये नारळ टाकायचं, कारण आपल्या मागे जे शनी असती काही वाईट ग्रह असतात त्याचा नाश होतो म्हणून ती पूजा करण्यासाठी ते टाकायचं आहे. आणि हिरव्या बांगड्या पण घेतलेल्या आहेत देवीसाठी. मस्त खना नारळ देवीची वटी भरायची आहे. हे पूजेचं सामान आहे. हे पंचामृत घेतलेलं आहे आणि पूजेसाठी एवढे फुलं घेतलेले आहेत. तर चला आता निघायचं आहे देवीची पूजा करायला. जायचं आहे देवीची पूजा करायला, कारण यायला 10-11 वाजतात. अन्न आलं की सगळ्यांना भुका लागलेल्या असतात. आणि बघा हे असे घरचे मस्त असे दोडके निघले होते लुसलुशीत. दोडक्याची भाजी करणार आहे एकदम फ्रेश आणि ताजे. तर चला आता करणार आहे भात. रात्रचा आहे वरण, त्याला डबल फोडणी दिलेलं आहे मी, कारण डबल फोडणी दिलं तर थोडंसं वेगळी चव लागते म्हणून. आणि खातात पण. दोडक्याची भाजी, थोडंसं टाकणार आहे चपात्या आणि लावणार आहे भात. तर चला आता करायचं आहे स्वयंपाक सुरू. झालेली आहे माझी मस्त अशी दोडक्याची भाजी. शिजलेला आहे भात. आता जायचं आहे पूजेला, आल्यावर टाकणार आहे चपात्या. तर चला आता आलं होतं काय कशी मस्त आमची घवघव अशी पूजा पण झालेली आहे. ही भरलेली आहे मी ओटी. आणि आमच्यासोबत बी 4-5 अशा जोड्या बसलेल्या होत्या. आणि खूप छान अशी शांत पद्धतीनं झालेली आहे. मनाभावाने केलेली आहे मी आईची पूजा. आणि कसा वाटला पूर्ण व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब द माय चॅनल. आणि बघा आमची किती सुंदर आहे देवी, जी मार्केटमधली देवी आहे. सगळ्यांच्या झालेल्या आहेत पूजा. प्रसादामध्ये ठेवले होते केळं, कारण उपास आहे.